पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध करत अमरावती शहरात 25 एप्रिल रोजी विविध संघटनांनी बंदची हाक दिली आहे। या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत या घटनेचा तीव्र निषेध नोंदविलाय। पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अमरावती शहरात सर्वधर्मीय समाजाकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर 25 एप्रिल रोजी शहर बंदचे आवाहन करण्यात आले। सकाळपासूनच राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक, इतवारा बाजार, नागपुरी गेट आणि इरविन चौक परिसरात दुकाने बंद दिसून आलीत। व्यापाऱ्यांनी कोणत्याही सक्तीशिवाय स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग घेतला। विशेष म्हणजे नागपुरी गेट परिसरातील मुस्लिम बांधवांनी सुद्धा या बंदला पूर्ण पाठिंबा दर्शविला, ज्यामुळे शहरात सामाजिक एकतेचे उदाहरण पाहायला मिळालेत। इरविन चौक ते इतवारा बाजारपर्यंत कडकडीत बंद पाहायला मिळाला। काही भागात तुरळक वाहतूक सुरू असली तरी व्यापार व्यवसाय पूर्ण ठप्प होता। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता। चौकात पोलीस कर्मचारी तैनात होते। आपण थेट दाखल झालो आहेत अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत इतवारा बाजार परिसरामध्ये जुळलेले आहेत उर्ला गोंडावा नागपूर गेट पोलीस निरीक्षक। काय माहिती द्याल? या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे। सध्या जम्मू काश्मीरमध्ये जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आणि विशेष करून आज शुक्रवार नमाज बंदोबस्त आहे। प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त अधिकारी सर्व पेट्रोलिंगला आहेत। प्रत्येक पॉइंटवर बंदोबस्त लागलेला आहे। सदरचा जो पिंजारा मस्जिद ठिकाणी या ठिकाणी आपण उभे आहोत, या ठिकाणी संपूर्णतः शांतता आहे। नमाज बंदोबस्त संपलेला आहे। सर्व लोक शांततेत निघून गेलेले आहे। काही आस्थापने या परिसरातले बंद दिसत आहेत। उर्ला गोंडावा जे पोलीस निरीक्षक नागपूर गेटचे आहेत त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। वातावरण शांतता आहे। सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी विविध भागातून बंदची स्थिती आणि नागरिकांच्या भावना जाणून घेतल्यात। जयस्तंभ चौकात व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठान बंद ठेवत सरकारकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे। पहलगाम येथे झालेल्या गोळीबार घटनेचा निषेध अमरावती शहरातील प्रत्येक नागरिक व्यक्त करीत आहेत। अमरावती शहरातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल सोबतच सकल हिंदू समाज बांधवांनी दुपारपर्यंत अमरावती बंदचा हा आंदोलन पुकारलेला आहे। आपण थेट पुन्हा दाखल झालो आहेत पश्चिम बहुल मुस्लिम परिसरामध्ये इतवारा परिसराचा हा परिसर आहे। या ठिकाणी सुद्धा सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद करून या आंदोलनास सहकार्य केले आहे, समर्थन दिलेलं आहे। घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी सुद्धा केलेला आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त आपण पाहू शकताय। इतवारा बाजार परिसरामध्ये पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त आहे आणि घडलेल्या घटनेचा मुस्लिम बांधवांनी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। मस्जिदच्या बाहेर निघून सर्व मुस्लिम बांधवांनी हाताला काळ्या फिती लावून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे आणि ज्या अतिरेक्यांनी ही घटना घडवली त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली जात आहे। कॅमेरामन रोहित खाली सोबत मी शृंगारे, पाहत न्यूज अमरावती। अमरावती शहरात झालेल्या या संमिश्र बंदमध्ये नागरिकांनी शांततेने आणि एकजुटीने आपला विरोध नोंदविलाय। या निषेधामागे असलेली भावना म्हणजे केवळ दुःख नव्हे तर देशाच्या सुरक्षेसाठी एकजुटीची गरज आहे।